100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजपला 21, शिवसेना शिंदे गटाला 13 आणि अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे मिळतील। पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, सूत्रांची माहिती। अखेर महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय। 14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची अजित पवारांची माहिती आहे। दिल्लीत भाजपच्या मंत्रिपदाच्या यादीचा अंतिम निर्णय नाही। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतरही भाजप हायकमांड पुन्हा मंत्रिपदावर चर्चा करण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती। गृह आणि अर्थ भाजपकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती। सार्वजनिक बांधकाम आणि महसूलवर अजित पवारांना झुकतं माप, तर नगरविकास खात्यासाठी शिंदेंसह दादा गटही आग्रही। भाजपमधील कोणाला मंत्री बनवायचं याची यादी शॉर्टलिस्ट। मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नाहीये। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरलाय, लवकरच सांगणार, फडणवीसांचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेच्या 3 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, केसरकर या तिघांना मंत्री करण्यास विरोध असल्याची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीमध्ये आता पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेंसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं म्हणत फडणवीसांनी मानलेत मोदींचे आभार। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार। निवडणुकीत राणा दाम्पत्यांना केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार बार्गेनिंग करू शकत नाहीत। जे मिळेल ते घ्या, नाहीतर घरी आराम करा, अशी स्थिती आहे। विजय वडेट्टीवारांची ही टीका। धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी दोघांची स्थिती असल्याचाही टोला। कोणत्याही पक्षाकडून विरोधी पक्षनेता नेमणूक करण्यासंदर्भात प्रस्ताव नाहीये, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती। विरोधी पक्षनेत्याविषयी प्रस्ताव आल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही केलंय स्पष्ट। महायुती म्हणून आम्ही मुंबई पालिकेची निवडणूक लढवणार। 227 वार्डात महायुतीचे उमेदवार उभे करणार, शिंदेंची घोषणा। शिवसेना शिंदे गटाच्या मुंबईतील नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक। मुंबई पालिका निवडणुकीच्या पूर्वतयारी आणि रणनीती संदर्भात बैठक, सूत्रांची माहिती। मनोज जरांगेंचे समर्थक गंगाधर काळकुटेंनी घेतली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। मराठा समाजाकडून शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। संजय जाधव, फौजिया खान यांच्या वक्तव्यामुळे परभणीतला प्रकार। भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचा गंभीर आरोप आहे, तर भाजपाला नेमकं काय साध्य करायचं आहे कळत नाहीये, जाधव यांचं वक्तव्य। आंदोलकांना रोखण्याची गरज होती, मात्र तसं झालं नाही। आंदोलकांनी ज्या प्रकारे भावना व्यक्त केल्या त्याचा निषेध, अंबादास दानवेंचं वक्तव्य। ईव्हीएम बाबत महाविकास आघाडी सध्या सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मविया पहिल्यांदा मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करेल। मविया वकिलांकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ईव्हीएम असेपर्यंत मी निवडणुकीला उभं राहणार नाही। ईव्हीएमच्या माध्यमातून मी कधीही मतदान करणार नाही, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची मोठी घोषणा। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, ईव्हीएमवरून उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलंय। ठाकरे गटाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। पंतप्रधान कार्यालयाकडून खासदारांना भेटीसाठी सोमवारची वेळ, सूत्रांची माहिती आहे। 4 आणि 5 जानेवारीला पवार गटाची महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा होणार। गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत सर्व नेते सहभागी होणार। छत्रपती संभाजीनगरात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीत महाअधिवेशन होणार। मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा होईल, पण राज्याला गृहमंत्री नाहीये। मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना सचिन अहिर यांची महायुतीवर टीका। बनावट औषधं कंपनीच्या गोळ्या औषधांचा साठा पुण्यातल्या ससून रुग्णालयातही पोहोचलाय। खबरदारी म्हणून संबंधित गोळ्यांचं वाटप बंद। तपासणीसाठी औषध साठा अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे सुपूर्द। नांदेडच्या सरकारी रुग्णालयातही बोगस औषधांचा साठा समोर। पुरवठा झालेल्या गोळ्यांमध्ये आवश्यक घटकच नसल्यानं तपासणीमध्ये निष्पन्न झालेल्या 1,28,000 गोळ्या सील करण्यात आल्या। धाराशिव जिल्ह्यात बोगस औषधांचा साठा मिस्रल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील केल्याची माहिती आहे। मिस्रल फॉर्म्युलेशन कंपनी बॅन केलेल्या कंपन्यांपैकी एक आहे। भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपींना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे। बीडच्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, पंकजा मुंडेंची मागणी। यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पंकजा मुंडेंचं वक्तव्य।
मस्साजोगचे सरपंच सतीश देशमुख हत्या प्रकरणाचे जिल्हाभरात पडसाद. आज सर्वपक्षीय नेते आणि संघटनांकडून बीड बंदची हाक. शांततेत बंद पाळण्याचं आवाहन. लोकसभेत आज दुपारी 12 वाजल्यापासून संविधानावर चर्चा. शनिवारी 14 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेचं उत्तर देणार, तर काँग्रेसकडून खासदार प्रियंका गांधी भाषण करणार. एक देश एक निवडणूक विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी. पुढील आठवड्यामध्ये संसदेत विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. वन नेशन वन इलेक्शन ठीक आहे, पण निवडणूक आयोगाची तेवढी क्षमता आहे का? वन नेशन वन इलेक्शन वरून अनिल देसाईंचा सवाल. शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पवारांकडून मोदींना निमंत्रण. शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीमध्ये संमेलनाचं आयोजन. अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अजित पवारांनी दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार, पार्थ पवारांसह घेतली आहे भेट. भेटीवेळी प्रफुल्ल पटेल, भुजबळ उपस्थित. शरद पवार आणि काकींचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. मंत्रिमंडळ विस्तार, अधिवेशन या विषयांवर जनरल चर्चा झाली. अजित पवारांची प्रतिक्रिया. 85व्या वाढदिवसानिमित्त उद्योगपती गौतम अदानींनी घेतली आहे पवारांची भेट. दिल्लीतील निवासस्थानी जात दिल्यात शुभेच्छा. जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात पवारांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. गुणवंत विद्यार्थी खेळाडूंचा सत्कार, तर रक्तदान शिबिराचंही आयोजन. कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांची उपस्थिती. पवारांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी नदी आणि घाटातही स्वच्छता करण्यात आलेली आहे. श्री क्षेत्र आळंदीमध्ये आयोजन. मी सेवेकरी सोशल फाउंडेशन, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ आणि पवार गटाकडून ही मोहीम. पंढरपूरमधील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचा ईव्हीएम समर्थनार्थ ठराव. सरपंच संजय साठेंनी मांडलेला ठराव मंजूर. ईव्हीएम समर्थनार्थ ठराव करणारी लक्ष्मी टाकळी ही पहिली ग्रामपंचायत आहे. पाटण तालुक्यातील आबदरवाडीमध्ये ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव. ईव्हीएमवरच मतदान व्हावं, ग्रामस्थांचा ठराव. जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी. मुंबई संघ ठरलाय उपविजेता. अंबरनाथमध्ये वाळेकर परिवारानं दिलाय निराधार महिलांना हक्काचा निवारा. 2 निराधार महिलांच्या घरांची स्वखर्चानं पुनर्बांधणी. राजू वाळेकर यांच्या वाढदिवशीच गृहप्रवेश. सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फुटली. कृष्णा कारखाना, जयवंत कारखान्यांकडून पहिली उचल म्हणून 3,200 रुपये जाहीर झालेत. जयवंत कारखान्याचे संस्थापक सुरेश भोसले यांची घोषणा. धुळ्यात थंडीचा जोर वाढलाय. गहू हरभरा पिकाला फायदा. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. धुळ्यात भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दर कोसळले. दरामध्ये निम्म्याहून अधिक घट. भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक, ग्राहकांना फायदा. लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याची आवक. निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी लासलगाव बाजार समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरले. मागील आठवड्याच्या तुलनेत 10 रुपयांनी कांद्याचे दर घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावातून 40 दिवसामध्ये 360 कोटी रुपयांची उलाढाल. तर दर वाढल्या नसल्यानंच शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर आहे. रब्बी हंगामात बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती. 69% क्षेत्रावर हरभऱ्याचा पेरा वाढलेला आहे, तर 18 हेक्टरवर गव्हाचा पेरा आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्षबाग उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट. वटवाघळांच्या टोळीनं तब्बल 2.5 एकरवरील द्राक्षबाग रातोरात फस्त केलेली आहे. शेतकऱ्याचं 14 ते 15 लाख रुपयांचं नुकसान. नाशकात 7,000 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. कागदपत्रांच्या आता पूर्ततेअभावी मदतीपासून वंचित. चंद्रपूरमधील वरोरामध्ये पीक विमा कमी मिळाल्यानं शेतकऱ्यांचं भीक मागो आंदोलन. जमा झालेली रक्कम कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द. सांगलीच्या वसगेडमध्ये रेल्वे मार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचं आंदोलन. जमिनीचा मोबदला देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. यवतमाळमध्ये सीसीआय केंद्रापुढे शेतकऱ्यांच्या रांगा. कापसाला 7,521 रुपये प्रति क्विंटल सीसीआयचे दर. बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपनीला एमपीसीबीची क्लोजर नोटीस. कंपनीच्या चुकीमुळे गॅस गळती झाल्याचा ठपका आहे. मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या एकतानगर परिसरात पालिकेची भिंत कोसळली आहे. 2 जण जखमी. जखमींवर उपचार सुरू. वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची दुरावस्था. महामार्गावर खड्डे आणि धुळीचे साम्राज्य. काँक्रिटीकरणाच्या संथ गतीमुळे वाहन चालकांचे हाल. उल्हासनगर शहरातील रस्ते दुरुस्त करा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन. मनसेचा उल्हासनगर पालिका आयुक्तांना इशारा. नगरपालिका खड्डे आणि धुळीचा प्रचंड त्रास होता. मुलीला मारहाण केल्याच्या रागातून कुटुंबाला मारहाण. उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरातली घटना आहे. अंबरनाथमध्ये भाडेकरूचा घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला. घरात घुसून मारहाण करत घराची नासधूस.
धुळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू, पेण्याचे टोपण तोंडात अडकल्यानं दुर्दैवी मृत्यू. सांगलीच्या तासगावमधील वायफळ गावामध्ये पूर्व वैमनस्यामधून 5 जणांवर तलवारीनं हल्ला, एकाचा मृत्यू, 2 जण जखमी. जळगावच्या जामनेरमधील पहूर परिसरात वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये 4 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. नाशिक विभागात 9 महिन्यात बसचे 120 अपघात, 22 जणांचा मृत्यू तर 196 जण जखमी झालेले आहेत. साताराच्या माणमधील शिंदी बुद्रुक गावात 20 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा मीच असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेची फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करून प्रॉपर्टी बळकावण्याचा प्रयत्न. नागपुरात ऑटोतील प्रवाशाची सोनसाखळी चोरट्यानं लांबवली, आरोपीला 24 तासात अटक. धुळे महानगरपालिकेकडून 18व्या वर्ष जुन्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची स्कॅनिंग, प्रशासकीय कामकाजात गती येणार, भविष्यात कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार. धुळ्याचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक, वीज पुरवठा सुरळीत होण्यासह विविध प्रश्नांवर बैठक. इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणेंच्या हस्ते 52व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन. साताराच्या माण तालुक्यात मलबडीमध्ये खंडोबा आणि महालक्ष्मीचा रथोत्सव उत्साहात संपन्न झाला, रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडामधील 25 शेतकऱ्यांना नोटीस, 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनल न्यायाधिकरणाची नोटीस. एनआयएकडून देशभरातल्या 4 राज्यांमध्ये 19 ठिकाणी छापेमारी, महाराष्ट्रातल्या अमरावती, भिवंडी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये छापे, राज्यातून 3 जण ताब्यात, पाकिस्तान संबंधित दहशतवादी संघटनेशी धागेदोरे असल्याचा आरोप आहे. IIM मुंबईत पहिल्या टप्प्यामध्ये 100% प्लेसमेंट, 78 कंपन्यांनी 373 जॉबची ऑफर दिलेली आहे. दोम्माराजू गुकेश 18व्या वर्षी बनलाय बुद्धिबळाच्या पटाचा नवा राजा. विश्वनाथन आनंदनंतर भारताला मिळालाय दुसरा जगज्जेता. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेनला चेकमेट केलंय. चाइल्ड वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर जीव गुकेश भावनिक, बुद्धिबळात विश्वजितेपद जिंकणारा तो गुकेश भारताचा दुसरा खेळाडू आहे.